श्री स्वामी समर्थ, श्री दत्त जयंती असो किंवा स्वामी पुण्यतिथी, आपण पारायण हा शब्द नेहमी ऐकतो आणि अनेक भक्त पारायणाला बसतातही. पण कधी विचार केलाय का की पारायण म्हणजे नक्की काय, ते का करावे आणि केवळ विशिष्ट संत चरित्रांचेच पारायण का केले जाते? आज या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण शोधणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्या भक्तीचा दृष्टिकोन बदलून टाकेल, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पारायण म्हणजे केवळ पुस्तक वाचणे नव्हे, तर परायण राहणे म्हणजे काय, तर ईश्वराच्या भक्तीत पूर्णपणे दक्ष राहणे. पारायण साधारणपणे 7 दिवसांचे असते. यात वेळेचे खूप महत्व आहे. जर आज सकाळी 6ला बसलात तर उद्याही त्याच वेळी सुरुवात करणे म्हणजे शिस्त. परान्न वर्ज्य करणे, 7 दिवस काया वाचा मनाने ब्रह्मचर्य पाळणे, जमिनीवर झोपणे आणि खोटे न बोलणे या नियमांत राहून स्वतःला ईश्वराकडे वळवणे म्हणजेच पारायण. अनेकांना वाटतं पारायण केलं की चमत्कार होईल, पण खरं सांगू का, पारायण हे काही मागण्यासाठी नसतं. ते तर एका लहान बाळाने आपल्या आईकडे केलेला हट्ट असतो. बाळ कितीही हट्ट करो, त्याच्यासाठी काय योग्य आहे हे जसं आईलाच समजतं, तसं आपल्यासाठी काय योग्य आहे हे तो ईश्वरच ठरवतो. आपण फक्त आपला अहंकार, गर्व आणि वासना यांचा त्याग करून कासवाप्रमाणे आपल्या चित्तवृत्ती ईश्वराकडे वळवायचा असतात. एक सुंदर उदाहरण सांगते. लहान मुलं जेव्हा पहिल्यांदा पोळी लाटतं तेव्हा तिचा आकार नकाशासारखा वेडावाकडा असतो, पण आई त्या मुलाचं कौतुक करते आणि म्हणते, किती सुंदर पोळी लाटलीस. अगदी तसंच आपण नियमात राहून जे तुटकीफुटक्या शब्दांत देवाची सेवा करतो, तेव्हा तो ईश्वरही आपल्या भक्तीची दखल घेतो आणि आपल्याला शाबासकी देतो. म्हणूनच ईश्वराच्या त्या मायेची प्रचिती घेण्यासाठी पारायण करावे. पारायण हे देवाशी संवाद साधण्याचं माध्यम आहे. तुम्ही या पुण्यतिथी निमित्त पारायणाला बसला आहात का? तुमच्या मनातले विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती आवडली असेल तर इतर स्वामी भक्तांना शेअर करा, विसरू नका. तुम्ही 1 पाऊल उचला, स्वामी 10 पावलं धावत येतील. श्री स्वामी समर्थ.